वेलकम बॅक टू ऑटिझम अड्डा. मी अबोली एका ऑटिस्टिक पिल्लूची आई आहे. आणि मी ईशा, मी स्वतः ऑटिस्टिक आहे आणि मी ऑटिझम ॲडव्होकसी काम करते. ओके, सो सुरू करूयात आपला पहिला एपिसोड. ऑटिझम म्हणजे नक्की काय असतं? तर अबोली, मला तुला विचारायचं आहे की एका पालकाच्या दृष्टिकोनातनं ऑटिझम म्हणजे काय? सो आम्हाला जेव्हा डायग्नोसिस मिळाला आणि आमच्या न्यूरोनी जे काय सांगितलं किंवा पेडियाट्रिशियननी जे काय सांगितलं त्याच्यावरती पहिले बोलते आणि मग माझा दृष्टिकोन मानते. सो आम्हाला डायग्नोसिस हा मिळाला तो म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर लेवल 2 किंवा 3 मध्ये होतो आम्ही. आणि हायर टू मीडियम लेवल सपोर्ट आणि क्लासिक ऑटिझम ज्याला म्हणतो, असा आमचा डायग्नोसिस होता. तर आम्ही त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांचं एक्सप्लेनेशन होतो हा की बर्थपासून होतो, हा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे, हा मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आणि माणसांमध्ये, म्हणजे अगदी पृथ्वी तलावरती जेवढी माणसं आहेत, प्रजा आहेत, धर्म आहेत, रेस आहेत, म्हणजे आणि कंट्रीज कुठल्याही समाजात कुठल्याही सगळ्यांच्यात होऊ शकतो. आणि तो डायग्नोज व्हायला आयदर 18 मंथ्स किंवा ते लाईफ स्पॅन होऊ शकतं. आणि हा बेसिकली तुम्हाला ते सायन्स ओळखायला वेळही लागू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण एक पालक म्हणून असं मला वाटतं की ती न्यूरो डेव्हलपमेंटल जे म्हणतात ती जर्नीच युनिक आहे. से एक्झाम्पल तुम्हाला जर का घ्यायचं झालं तर बेसिक सांगायचं झालं तर ते आपण पुणे टू मुंबई प्रवास करतोय असं म्हणलं समजा, तर न्यूरोटिपिकल, हा मला शब्द आठवत नाही म्हणजे आवडत नाहीये, सॉरी, आठवतोय पण आवडत नाही, आणि ह्याच्यावर आपण नंतर गप्पा मारूयात. पण ते मे बी सुसाट त्यांचे वेगाने ते मुंबईपर्यंत त्यांचे काही न्यूरो डेव्हलपमेंटल चार्ट्स असतात, पेडियाट्रिक चार्ट, की एका वर्षात ते बोलायला लागतात, रांगायला लागतात. हे असं त्यांचं सुसाट वेगाने चाललेलं असतं. पण आपल्या ऑटिस्टिक पिल्लांचं मला असं वाटतं की त्यांचं पाऊल वाटेवरतीच त्यांचा प्रवास चाललेला असतो, की फुलंच बघतील, हे झाडच बघतील, त्यांची स्वतःची वाट असते, युनिक वाट असते. आणि एक पालक म्हणून आपल्याला त्यांच्या बरोबर जरी राहायचं असलं तरी आपण बेसिकली लक्ष आपलं मुंबईकडे चाललोय की नाही, किंवा मुंबईच्याच दिशेकडे चाललोय की नाही हे बघायला लागतं. सो आय थिंक ती युनिकच जर्नी आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक पालक म्हणून त्यांच्याबरोबर पण आपली वेगळी युनिक जर्नी सुरू करायची असते. मला माहितीये की तुझा पण डायग्नोसिस म्हणजे लेट झाला किंवा हे झाला, किंवा कॅरेक्टरिस्टिकली जेव्हा बाळ असताना जरी आपण म्हणत असलो तरी तुझे सिम्पटम्स वेगळे नंतर खूप आहे. तर तुझ्यासाठी ऑटिझम काय सांगशील तू? ऑटिझम म्हणजे? तर माझं आधी मी सांगते की माय ऑटिझम इज नॉट क्लासिकल, जसं ते म्हणाले की क्लासिकल असतो ऑटिझम आणि त्यात एक एटिपिकल ऑटिझम असतो. तसं माझे जे प्रेझेंटेशन आहे त्याला एटिपिकल ऑटिझम लेव्हल 1 म्हणतात. पूर्वी त्याला ॲस्पर्गर म्हणायचे, आता दॅट टर्म इज नॉट युज्ड. पण लेव्हल 1 ऑटिझम माझा आहे. तर तू जसं उदाहरण दिलंस की आपल्या स्वतःच्या पाऊलवाटेने जाणं किंवा हायवेने मुलं जात, बरोबर. तर मी हायवेवरच होते, फक्त मी रिक्षात होते. अच्छा. बाकी आपल्या जोरात गाडीने जात होते आणि मी आपल्या रिक्षाने गडगड. तर ह्याचा अर्थ काय की तुम्हाला म्हणजे ऑटिस्टिक लोक हे माहिती वेगळ्याच पद्धतीने प्रोसेस करतात, आपल्या स्वतःच्या पद्धतीने. त्याचं कारण काय की आमचे जे ब्रेन्स असतात, ऑटिस्टिक व्यक्तींचे ब्रेन्स, त्यांच्यातली वायरिंग, त्यांच्यातली कनेक्शन्स ही जन्मापासूनच वेगळी असतात. आणि काही जागांमध्ये, फॉर एक्झाम्पल स्ट्रेस रिस्पॉन्स मध्ये ते खूप जास्ती ऍक्टिव्हेटेड असतात, दोज कनेक्शन आर स्ट्रॉंगर. आणि काही म्हणजे कॉग्निटिव्ह फंक्शन्स, आणि अगेन हुशारी म्हणजे इंटेलिजन्स आणि ऑटिझम ह्या दोन कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी. काही मुलं ऑटिस्टिक आणि इंटेलेक्च्युअली
डिसेबल त्याला म्हणतात, हम्म. आयडी, हम्म. आणि काही मुलं फक्त ऑटिस्टिक आणि आणि काही अदर कंडिशन्स. आणि त्याच्यात बऱ्याच को अकरिंग कंडिशन असू शकतात. म्हणजे हम्म. ऑटिझम विथ OCD असतं किंवा ऑटिझम विथ ADHD इज व्हेरी कॉमन. व्हेरी कॉमन. किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि काही लोक ऑटिस्टिक विथ एक्स्ट्रीमली हाय IQ तशी पण लोक असतात. तशी म्हणजे पण अल्बर्ट आइन्स्टाईन राईट. फॉर एक्झाम्पल Right. किंवा बिल गेट्स. हम्म. तर अशी लोक. तर माझ्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर माहिती आपण प्रोसेस कशी करतो. म्हणजे आता सध्या आपण इथे बसलोय, राईट. तर तुला काय आवाज ऐकू येतात मला माहिती नाही, पण मला पंख्याचा, मला आमच्या एसीच्या मशीनचा खालचा, आमच्याकडे शेजारी काहीतरी काम चालू आहे त्याचा, माझा कुत्रा भुंकतोय, माझा दुसरा कुत्रा दुसरा श्वास घेतोय, माझ्या पोटात काहीतरी गुडगुड, असे मला कंटिन्युअस खूप आवाज येत आहेत. आणि मला खूप गोष्टी दिसतात पण. म्हणजे बघायचं झालं तर आमच्यात फिल्टर नसतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बसले असला आणि बाजूला काहीतरी जोर जोरात बांधकाम चालू असेल, तर त्या हातोड्याचा आवाज तुम्हाला येतोय. सुरुवातीला जरा कटकट होते, अरे कोण ठोकत बसलंय, आणि नंतर पण सवय होते, मग आपण आपल्या कामात लागतो, पण विसरतो. पण जर तुम्ही ऑटिस्टिक असला तर देयर इज अ व्हेरी हाय चान्स की तुम्हाला ते फिल्टर आउट आवाज करताच येते, आणि नंतर ते असह्य होतं. पण 2-3 वेळा झालं की नंतर मग, म्हणून बरेच ऑटिस्टिक मुलं कानावर हात ठेवतात किंवा हेडफोन्स लावतात. किंवा लहानपणी मी सारखी कानात गाणं ऐकायचे, बॅकग्राऊंड कमी करायला, की म्हणजे माझं लक्ष तरच लागायचं. की कारण जर बाकीचे इतके आवाज असले तर ते लक्ष लागत नाही. त्यामुळे नुसतं कानात गाणं असलं बरोबर की मग तुम्ही फोकस करू शकता. तसेच वास सगळे येतात. तसंच दॅट्स नॉट अ गुड थिंग. किंवा सगळं म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरातल्या पण गोष्टी आपल्याला खूप जास्ती जाणवतात, नाही तर कधी कधी जाणवतच नाही. म्हणजे तुमचे सेन्सरी प्रोफाईल वेगळे वेगळे असू शकतात, आणि 9 सेन्सेस मध्ये तुम्हाला आयदर हायटन्ड असतील किंवा कमी असतील. तर 9 सेन्सेस तू म्हणालीस तर आपल्याला 5 सेन्सेस माहिती आहेत, पण उरलेले काय आहेत? सो त्याला इंग्लिश शब्द आहेत, पण म्हणजे आम्हाला मराठी शब्द माहिती नाही. म्हणजे मराठी शब्द सांगायचं जरा अवघड होईल, पण बेसिकली आपल्याला राईट ऐकणे असतं, म्हणजे श्वास म्हणजे वास घेणं असतं, डोळे म्हणजे वास घेणं, ऐकणं, टच, चव झाले 4. 5 दॅट इज ऑटिस्टिक. दे हॅव अ काउंट ऑफ एव्हरीथिंग. पण बेसिकली वेस्टिब्युलर म्हणजे आपली मुव्हमेंट, म्हणजे आपल्याला लागणार प्रेशर इनपुट जे आपल्याला लागतं, बॉडी फंक्शनिंग, किंवा आपण आपली स्पेस मुव्हमेंट, की आपण हे डेप्थ कळते की नाही त्याचं, किंवा जेव्हा इथे जे काय आहे ऑब्स्टिकल्स, त्याच्यातनं आपल्याला जर का खाली जायचं असेल, वरती जायचं असेल, तर ह्या स्पेस तुमची बॉडीमध्ये कुठे आहे किंवा बॉडी स्पेस कुठे आहे हे कळत नाही, किंवा हे जास्त कळतं, किंवा मला हे 2 सेंटीमीटरच आहे बरं का, ह्याची डेप्थ आहे 4 सेंटीमीटर, हे डोक्यात रजिस्टर असतं. तर ते जर का बदललं मग तर ते असं खूप असह्य होऊ शकतं. हे असतं. किंवा अदर थिंग इज की भूक लागणे आपल्याला, किंवा आपल्याला कुठे दुखतंय, किती दुखतंय, त्याला इंटरोसेप्शन म्हणतात. त्याला इंटरोसेप्शन म्हणतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक ऑटिस्टिक, म्हणजे प्रत्येक माणसाचं जरी वेगळं असलं तरी प्रत्येक ऑटिस्टिक पिल्लू किंवा पिल्लाचं किंवा व्यक्तिमत्वाचं हे प्रोफाईल खूप वेगळं असतं. आयदर त्याला हायपो असेल किंवा हायपर असेल किंवा मिक्स पण असू शकतो. काय काय हायपर आणि काय काय हायपो. आता म्हणजे उदाहरणार्थ आवाज बोलायचं, म्हणजे बऱ्याच ऑटिस्टिक मुलांना बाकीचे लोक थोडं जरी मोठ्याने बोलले तर त्यांना असह्य होतं, पण स्वतः ते अगदी म्हणजे जोरात बोलून दाखवतात. राईट, कारण का ते बॉडी आणि माइंडचं कनेक्शन कळत नाही. आणि माझं जर बघायचं झालं तर मला म्हणजे ओव्हरऑल मला कोणी जोरात बोललेलं मला डोकंच दुखतं. दॅट्स व्हेरी सिम्पल. आणि त्यामुळे मला मी किती जोरात बोलते हेच कळत नाही. त्यामुळे आता म्हणजे मला जर बघायचं झालं तर मला वाटतं की मी खूप बोंबलून बेंबीच्या देठापासून ती करत नाहीये. नाही का? नाही, असं मला वाटतंय. पण माझाच आवाज मला खूप जास्ती येतो, म्हणजे ते अजूनच तुला खूप असं की मी ओरडून बोलते असं वाटतं. म्हणून मी तो आवाज कमी करायला मी हळू बोलते. त्यामुळे खूप लोक म्हणतात की किती हळू बोलते.
की जरा मोठ्यांनी बोल, तिचं ऐकूच येत नाही. म्हणजे तो व्हॉल्यूम तुला कळायला वेळ लागतो हो. किंवा ऍडजस्ट व्हायला व्हॉल्यूम कंट्रोल. आणि ते ऍक्च्युली मला पिल्लूसारखं पण वाटतं. म्हणजे माझ्या पिल्लूला पण तसंच आहे, की मी जर का इव्हन अशा आता नॉर्मल आवाजात जर का वेगळ्या भाषेत किंवा गाणं गायला लागले, तर ही इज लाईक नो स्टॉप इट, नो नो. म्हणजे त्याला सहनच त्याला होत नाही नाही, सहन ते होत. सहन होत नाही. पण त्याला जर का काही सांगायचं असेल किंवा बोर झाला तो, तर तो ओपेरा सिंगर तुम्हाला माहिती असतील की नाही माहिती नाही. त्या हाय पिच फ्रिक्वेन्सीमध्ये एक्झॅक्टली त्याच्याहून जास्ती. त्याच्याहून जास्त हाय पिच्ड, हाय व्हॉल्यूम मध्ये तो 24 तास जर का मी इंटरप्ट नाही केलं, तर तो 24 तासही ते करू हो. शकतो. आणि मला असं होतं, बापरे. "ओह माय गॉड, प्लीज थांबव हे, प्लीज थांबव." तर दॅट इज 9 सेन्सेस बेसिकली. त्यांचं सेन्सरी प्रोफाईल हे बेसिकली वेगळं असतं आणि ते रेग्युलेट व्हायला अ, खूप प्रयत्न करायला लागतात. खूप त्यांना चॅलेंजेस येऊ शकतात. अ, मला असं तुला विचारायचंय, की म्हणजे आमचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आमचा डायग्नोसिस जेव्हा झाला, तेव्हा त्याला क्लासिकल त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचं नाव तो रिस्पॉन्ड करत नव्हता. रिपिटेटिव्ह टास्क म्हणजे आवाज म्हणजे लाईट ऑफ कर, बंद कर, दार उघड बंद कर. हे सतत म्हणजे 5 सेकंद किंवा 10 सेकंद केला असं नाहीये. तर का मी इंटरप्ट नाही केला, तर तो एक 4-5 तास, 6 तास तेच करत राहील. असं होतं किंवा त्याला काही खेळांमध्ये खूप इंटरेस्ट होतो. तो एकाच पद्धतीने त्या खेळण्याशी खेळायचा आणि त्याला सोशल हे पण होतं. तर तुझ्यामध्ये काय तू म्हणशील कॅरेक्टरिस्टिक किंवा आत्ताही तुला आहेत किंवा होते किंवा मॅनेज कसे होतायत? तर माझं जर बघायचं गेलं तर माझा ऑटिझम एक तर एटिपिकल आहे. ओके. त्यामुळे त्या सगळ्या क्लासिकल साईन माझ्यात तशा नव्हत्या. फॉर द डेफिनेशन जे DSM-5 आहे, विच इज अ डायग्नोस्टिक मॅन्युअल जे अमेरिकेत वापरतात मेंटल डिसऑर्डरसाठी. तर त्याच्यातल्या पहिल्या गोष्टी म्हणजे जसं तू म्हणालीस की नावाकडे लक्ष नाही. मी द्यायचे लक्ष. माझे फ्रेंड्स पण होते. मी सोशल होते. मी सोशल पण कशी होते ते वेगळं होतं. म्हणजे आता सगळी मुलं खेळतायत. मी त्यांच्यात जायचे रोज. पण मी बाजूला बसून म्हणजे ते जर बागेत खेळत असले, तर मी फुलं वेचायचे किंवा मी तिथे एक फुलपाखरांकडे बघत बसायचे किंवा मुंग्यांकडे बघत बसायचे किंवा तिथे जर पाणी असलं तर त्याच्यातले मासे असे ते फिरतायत. ते बारीक वेगळ्या एन्व्हायरमेंटल गोष्टींकडे तुझं लक्ष आणि असायचं. मुलांबरोबर इतका खेळ नसायचा म्हणजे माझ्या वयाच्या लोकांबरोबर. किंवा लहानपणी मी नीट म्हणजे हसायचे नाही. मी आता खूप हसते. पण ते लर्न्ड बिहेवियर आहे का? म्हणजे तुला ते शिकवावं लागलं की कसं करायचं, काय करायचं, कसं बोलायचं वगैरे? मला आठवतंय मी बरीच मोठी होते. जेव्हा मी आरशात असं प्रॅक्टिस करायचे. असे म्हणजे हसणं तर दाखवायचं. प्लस मी नाटकात पण काम केलेलं आहे. त्यामुळे तुला अगदी म्हणजे मास्किंग किंवा हे सगळं कसं बोलायचं, काय करायचं? हाऊ टू पुट ऑन अ फेस बेसिकली. त्यामुळे माझा ऑटिझम जो जर मी एकटी असले तर मी अशी अजिबात नसते. माझा चेहरा असा असतो. मी काहीतरी विचार करत असते. मी तंद्रीत असते. तंद्री हे खूप मोठा भाग आहे ऑटिझमचा. पण तो आय डोंट थिंक की काहीच विचार नाही. खूप इंटेलेक्च्युअल खूप विचार असतात. खूप विचार असं बाहेरनं दिसतं की ही लक्ष देत नाहीये किंवा शाळेतही माझं सगळं लक्ष असं मी खिडकीच्या बाजूला बसून असं बाहेर बघत बसायचे. माझं लक्ष नसायचं. पण मार्क चांगले मिळायचे. त्यामुळे टीचर काही म्हणायची नाही. आणि अशा बऱ्याच गोष्टी नकळत झाल्या. आता ॲज अन अडल्ट मला ऑटिझम डायग्नोसिस मिळालं. मी 35 वर्षाची होते. जेव्हा मला कळलं. आणि ते का झालं कारण मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते असं सगळ्यांना वाटलं. पण त्या डिप्रेशनच्या ज्या ट्रीटमेंट्स होत्या त्या वर्क होत नव्हत्या. काहीच होत नव्हतं त्यांनी. म्हणजे मी वर्षानुवर्षे गेले. पण तर पहिली गोष्ट म्हणजे माझा जो टाइप ऑफ ऑटिझम आहे दॅट इज एटिपिकल. आणि त्याला हायली मास्क्ड ऑटिझम म्हणतात. म्हणजे मी एक्सपर्ट नाटक करू शकते. स्क्रिप्ट प्रमाणे. मी काही म्हणजे असं तुम्हाला हवं तसं मी वागीन.
म्हणजे आता तू बघितलं असशील की मी सगळ्यांशी वेगळ्या पद्धतीने बोलते आणि ते मला आय विश मी तसं करायचं नाही, पण आता तुझ्याशी मी अशी बोलते, माझ्या नवऱ्याशी मी वेगळ्या पद्धतीने बोलते, माझ्या बॉसशी मी वेगळ्या, सगळेजण थोडे थोडे वेगळेच वागतात, पण मी एक वेगळीच व्यक्ती बनते. म्हणजे तू जशी आहेस तशी तुझ्यासारखी मी त्याला मिररिंग म्हणतो. मिररिंग, इमिटेटिंग. आणि त्यामुळे हे लहानपणी असं नव्हतं. पण जनरली मुली आणि मुलं ऑटिस्टिक मध्ये, इव्हन ऑटिस्टिक नसते, सगळ्याच मुलगे जास्ती, सॉरी मुलग्यांपेक्षा मुली जास्ती इमिटेट आणि करतातच. आपल्या ते सोशल, म्हणजे आपलं ब्रेनचं मुलींचं तसंच वायरिंग असतं, वायरिंग आणि सोशल वायरिंग पण तसं असतं. त्यामुळे आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. अशी काय उभी आहेस, नीट उभी राहा, हात खाली कर. कारण बरेच ऑटिस्टिक लोक मी अशीच उभी राहायचे आणि अजूनही बऱ्याच वेळा अशी उभी राहते, कारण इट्स कम्फर्टेबल. किंवा मी खूप तू म्हणालीस तसं वेस्टिब्युलर इनपुट, म्हणजे आपला तोल, आपण कुठे उभे आहोत, आपला प्रोप्रायोसेप्टिव्ह, ते नीट कळत नाही. तर बऱ्याच वेळा मी एकटी असले की मी अशी खूप वेळा असते, किंवा जेव्हा स्ट्रेस येतो किंवा आनंद झाला असला तरी बऱ्याच वेळा आपण असे टाळ्या वाजवतो किंवा अशा खूप शब्द बेसिकली फुटत नाही, त्याच्यामुळे पूर्ण बॉडी थ्रू तुम्हाला ते व्यक्त व्हावं, म्हणजे होता तुम्ही, राईट. आणि त्याच्यात पण असं एक्झॅक्टली बरोबर म्हणालीस. आणि ऑटिझम, ज्यांना ऑटिझम असतो तो फक्त म्हणजे मेंदूचा वेगळं कनेक्शन असतात, ते तुमच्या पूर्ण नर्वस सिस्टमच वेगळी असते. म्हणजे तुमच्या गट मधली, म्हणजे तुमच्या पोटातली वेगळी असते, तुमचे म्हणजे जे स्ट्रेस रिस्पॉन्सेस असतात ती एक नर्वस सिस्टम वेगळी असते, सगळंच म्हणजे सगळं कनेक्शन वेगळं असतं, असं मला वाटतं. त्यामुळे माझे मेन इश्यूज, आणि आपण म्हणजे ऑटिझम एक स्पेक्ट्रम असतो आणि हे का आता आपण बोलूच यात, पण माझे जे सिम्पटम्स आहेत ते जास्ती सेन्सरी आहेत. किंवा सेन्सरी याचा अर्थ की आवाज खूप जास्त येतात, वास खूप येतात, किंवा आपल्या पोटात काय, आपल्या शरीरात काय काय चाललंय कधी कधी कळतच नाही. म्हणजे मला भूक लागली हे मला खूप, म्हणजे मला आठवण करायला लागते की आता जेवायची वेळ झालीये, जेवावे. जेवलीस का? माझ्या नवऱ्याचा रोज फोन येतो, जेवलीस का? आता इतक्या वेळेस जेवायला हवं होतं, बरोबर. तुला कळतच मला भूकच नाही लागत. आणि नंतर मग खूप तासांनी डोकं दुखायला लागतं. डोकं का दुखतंय? अरे जेवायला विसरले वाटतं, असं होतं. त्याच्यामुळे ते सगळं ऍक्च्युअली इव्हन आत्ताही तुला सगळं सांगावं लागतं. खूप गोष्टी सांगायला लागतात. अजून म्हणजे आठवण करून द्यायला, सांगण्यापेक्षा आठवण करून द्यायला. आणि अजून एक म्हणजे खूप लोकांना, ऑटिस्टिक लोकांना ADHD ही असतो, को कंडिशन किंवा OCD असतो. आणि त्यामुळे जरी लक्षात आलं तरी त्याच्यात आमच्यात एक्झिक्युटिव्ह फंक्शन, माझा सगळ्यात अजून सेन्सरी इश्यूज नंतर सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे की एक्झिक्युटिव्ह डिस्फंक्शन. म्हणजे ऑर्गनायझेशन तुला करायला त्रास होतो. म्हणजे एक गोष्ट जर करायची असली, तर आता स्वयंपाक जर करायचा असेल तर ईशा स्वयंपाक कर, हे म्हटलं की मला सुचतच नाही. म्हणजे स्वयंपाक म्हणजे काय, म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला काय हवंय हे तुला ते सगळं ब्रेकडाऊन करायला. म्हणजे आधी स्वयंपाकघरात जावे, भाज्या काढ, त्याच्यातली कुठली भाजी करणार आहेस त्या भाज्या ठरव, आधी बघायचं की सगळं आहे का नाही घरात. ही पण एक स्टेप. प्रत्येक गोष्टीच्या त्या स्टेप्स लागतात, म्हणजे ज्या आपल्याला नॉर्मली सगळं उमजतात की अच्छा ठीक आहे स्वयंपाक कर, बरोबर, ओके मी काहीतरी आज बनवते. तसं नाही, प्रत्येक गोष्ट नीट स्पष्टपणे सांगायला लागते की आज तुम्हाला बर्गर खायचा आहे, एक्झाम्पल, किंवा भेळ हवी आहे, तर प्लीज तू मला भेळ करशील. आणि ती सुद्धा कुठली भेळ, गोड का तिखट का म्हणजे ओली का सुकी, हे तुला व्यवस्थित तू आता करताना तुला सुचेलच असं नाही. आणि म्हणजे विचार ते तुझ्या मनात येईल असं नाही की अरे विचारावं की तुम्हाला तिखट चालेल का, हे जे काही सोशल ऑब्लिगेशन किंवा हे इंटरॅक्शन असतात ते इम्प्लिसिटली तुमच्या ब्रेन मधनं येत नाही, ते तुम्हाला सांगावे लागतं. आणि त्यामुळे जर तुम्ही तसं बघितलं गेलं तर प्रत्येक गोष्ट जी करायची असेल त्याच्यात एक एक्स्ट्रा कॉग्निटिव्ह लोड असतो, म्हणजे एक एक्स्ट्रा फंक्शन असतं. की नुसतं ठीक आहे, आता म्हणजे आता लहान मुलांना आपण सांगतो अरे तुझी खोली आवर, तर ते ऑटिस्टिक असले तर त्यांना कळणार नाही खोली आवर म्हणजे काय, मग ते खूप मोठं काम होतं. अरे बापरे, खोली आवरणं म्हणजे काय. म्हणजे तुम्हाला ते इंट्युएटिव्ह पेक्षा इंटलेक्च्युअल काय म्हणतात वर्क किंवा टास्क किंवा
ते डोकं जास्त वापरलं जातं असं हो. म्हणायचं का? ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर त्या खोलीचं उदाहरण बघितलं तर खोली आवर. तर त्या मुलांना कळणार नाही. काय ऍक्च्युअली आवरायचं आवडणे म्हणजे म्हणजे तुमची काय? अपेक्षा काय? मेन म्हणजे अपेक्षा लोकांच्या कळत. म्हणजे एक्सप्लिसिट व्हॉट टू डू. तर आधी सांगायचं तुझे आधी सगळे लेगोज ह्या डब्यात भर. बरं. मग तुझ्या सगळ्या गाड्या खेळायच्या ह्या डब्यात भर. मग तुझ्या सगळ्या रंगाच्या पेंटिंगच्या गोष्टी ह्या डब्यात भर. असं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगितलं तर ती व्यक्ती करेल. पण दिसताना काय दिसतं? त्याला सांगितलंय मी खोली आवर. मला नाही आवरायची. कारण का त्यांना कळतच नाही आणि माहितीच नाहीये की तुम्हाला खोली आवरणे म्हणजे काय. आणि कधी वेळेस लेगो नसतीलही. त्याच्यामुळे आता तू पहिले नसले तर हा पण एक प्रश्न पडू शकतो. अडकायला होतं. हा. सो लेगो म्हणजे ही पण प्रोग्रामिंग आम्हाला एका पालक म्हणून किंवा एक केअर गिव्हर म्हणून म्हणजे किंवा कोणी आहे तुम्हाला ते इनपुट लागतं की आज लेगो नाहीयेत, या गोष्टी वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये ठेवा. प्रत्येक वेळेस वेगळ्याने सांगायचं किंवा नाहीतर काय होईल जर लेगोज नसतील तर ठीक आहे, पहिल्या मी ह्या गोष्टी उचलीन, दुसऱ्या मी ह्या गोष्टी लेगोज नाहीयेत, संपलं, फिनिश. म्हणजे मी खोली आवरली. पण आमच्या दृष्टिकोनात ती खोली. आणि तो मेन आणि हा खूप मोठा खरं विषय आहे की ऑटिस्टिक लोक आणि लोकांच्या अपेक्षा मला अजूनही कळत नाही. लिटरली घेतात खूप लिटरली. आणि मला जर तुम्ही सांगितलं म्हणजे मला खरं म्हणजे जोक्स आणि टोमणे वगैरे सगळं खूप कळतं. मी शिकवलंय स्वतःला. शिकवलंयस पण मला जोक मारता येतो आणि मला जोक्स खूप आवडतात ऍक्च्युली. कारण माझा अजून एक स्पेशल इंटरेस्ट म्हणजे शब्द, वर्ड्स. आय लव्ह वर्ड्स. आणि त्यामुळे त्याचं मला असं वर्ड प्ले जो म्हणतो मला भयंकर आनंद होतो. तर ह्याच्याबद्दल आपण अजून एक गप्पा मारूयात म्हणजे स्पेशल इंटरेस्ट. ऑटिस्टिक स्पेशल इंटरेस्ट असतात. तर तुम्हाला काही असे अनुभव आलेत का की? हो, म्हणजे मी तसं तुला म्हणलं की तो रिपिटेटिव्ह बिहेवियर तासनतास करायचा. तर त्याला आम्हाला असं कळलं की ते आता इकडे आमच्याकडे काही दार आहेत ज्याच्यावरती खूप असे वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत. आणि त्याला त्या ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे पॅटर्न्स वेगळ्या वेगळ्या शेप्स मध्ये, वेगळ्या वेगळ्या त्याचं अरेंजमेंट कसं असतं त्याच्यामध्ये. तर आम्हाला असं वाटायचं की तो फक्त दारच हे करतोय. पण किती जोरात जर का आपटलं तर तो पॅटर्न कसा दिसतो एअरमध्ये, हे मला कधी कळलं तेव्हा जेव्हा त्यांनी आता आम्ही आय थिंक आईकडे गेलो होतो. त्याच्याकडे एवढी त्या पॅटर्नची दारं नव्हती. त्याने दारं बंद कमी केलं. पण तिच्याकडे वेगळ्या वेगळ्या बाटल्या होत्या. म्हणजे वेगळ्या वेगळ्या मग्स वरती वेगळे वेगळे शेप होते. तर मग तो तासनतास त्या शेप मग्स मध्ये आणि ह्याच्यामध्येच इंटरेस्ट त्याला वाटायला लागला. आणि मग तो फिरवायचा. मग असं आम्हाला वाटलं की त्याला राग येतो म्हणून तो फेकायचा प्रयत्न करतोय. पण ऍक्च्युअली ते शेप्स कारण काय कसं मूव्ह होतोय तो शेप ह्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट. तर त्याचा स्पेशल इंटरेस्ट जरी तू म्हणली पॅटर्न, त्याच्यामुळे अक्षर म्हणजे स्क्रिप्ट, अल्फाबेट्स, नंबर्स हे त्याला मी कधीच शिकवायला लागले. तो स्वतःहून त्याला वाचता येतं. त्यांनी शिकवलंय म्हणजे स्वतःला शिकवलंय. माझाही तसाच अनुभव होता. लहानपणी मला 4 वर्षाला मी एक मोठं पुस्तक वाचलं होतं. कारण माझे स्पेशल इंटरेस्ट म्हणजे बुबू, कुत्रे. आणि ते पुस्तक मला अगदी म्हणजे सगळं मला पाठ होतं ते. आणि हे मी वाचायचो, आई बसून माझ्याबरोबर वाचायची. पण त्या पुस्तकातनं मी वाचायला शिकले. कारण ते शब्द कसे दिसतात, एकत्र जोडले किंवा त्याचा आवाज कसा येतो, मग ते कनेक्शन एकदा बसली की बसली. मग ती आयुष्यभर तुला अजूनही आय थिंक तुला मला अजूनही ते पुस्तक पाठ पेज नंबर ऐकला तर. सो आय थिंक मला असं वाटतं की तो आता स्पेक्ट्रम काय आहे, तर माझ्या पिल्लूचं जसं क्लासिकल त्याला ऍक्च्युअली चॅलेंजेस आहेत. म्हणजे त्याला नॉन व्हर्बल म्हणजे तो मिनिमली व्हर्बल आहे. पण तू फ्लुएंटली बोलू शकतो. म्हणजे तुला लँग्वेज दिलं नाहीये पण त्याला लँग्वेज दिले आहे. म्हणजे नंतर त्यांचे सेन्सरी प्रोफाइल्स प्रत्येकाचे वेगळे असतात. त्यांना काही लोकांना जसं तू म्हणलीस तुला खूप जास्त आवाज ऐकू येतात, पण त्यांना काही लोकांना
अगदी म्हणजे डिस्को पार्टीमध्ये टाकलं तरी त्यांना काही वाटणार नाही. हायपोसेन्सिटिव्ह असतात. काही लोकांचे मिक्स प्रोफाईल्स असतात. हा एक झाला सेन्सरी आहे. आणि सोशल सुद्धा एक स्पेक्ट्रम आहे, कारण काय काही लोकांना शिकवून ते मॅनेज होऊ शकतं. पण काही लोकांना कितीही जरी सांगितलं त्यांना एकच शब्द बोलतील, किंवा मग हायच्या ऐवजी कोणी दुसरं हॅलो म्हणलं तर त्यांना ते अडकतील, कॅसेट अडकतील असंच म्हणलं जातं. सो दॅट इज वाय आय थिंक इट इज अ स्पेक्ट्रम. आणि डिसऑर्डर मला असं म्हणायचंय, मला तो शब्द आवडत नाही डिसऑर्डर म्हणजे, कारण काय मला अजूनही कळलेलं नाही आहे की तो डिसऑर्डर कशाचा आहे, किंवा म्हणजे बिहेवियर डिसऑर्डर आहे का, मेंदूचा डिसऑर्डर आहे का, दिसत नाही किंवा ऐकत नाही किंवा बोलत नाही म्हणून लँग्वेजचा डिसऑर्डर आहे, कशाचा डिसऑर्डर आहे. आणि डिसऑर्डर म्हणजे मला जेव्हा कळलं की तो डिसऑर्डर आहे, तेव्हा मला असं वाटलं की झालं, बंद, आता काय खरं नाहीये, संपलंय आयुष्य आपलं, त्याचं काही होणार नाहीये पुढे. पण जसा तो शिकत गेला तेव्हा मला असं एक म्हणजे त्या डिसऑर्डर आणि डिसेबिलिटीचं आपलं एक मिसअंडरस्टँडिंग आहे असं वाटलं, की कारण त्यांच्यामध्ये त्यांचे जे जेव्हा सेन्सरी प्रोफाईल्स मॅनेज केले जातात तेव्हा तो शिकू शकतोय, तेव्हा तो त्यांची कॉग्निटिव्ह एबिलिटी, जसं मी तुला म्हणलं की स्वतःहून शिकलाय तो रिडिंग करायला, तर ते सगळं होऊ शकतं. तर ह्याबाबत तुला काय वाटतं की तो डिसऑर्डर किंवा डिसेबिलिटी आहे का? तर त्याच्यात 2 प्रश्न आहेत. राईट. पहिलं तर आधी मी स्पेक्ट्रम म्हणजे माझ्या मतीने काय ते सांगते. स्पेक्ट्रम म्हणजे जसं आपण स्पेक्ट्रम म्हणतो, इथे लाल अशी एक लाईन असते आणि इथे पर्पल, तर तो खरा स्पेक्ट्रम लिनियर नसतो. ह्या बाबतीत स्पेक्ट्रम म्हणजे गोल म्हणून. काही लोकांच्या प्रोफाईल्स वेगळ्या असतात. म्हणजे काही लोकांना हे जास्ती येतं, हे कमी येतं, ह्या गोष्टीत सेन्सरी इश्यूज वेगळ्या, जसं तू म्हणालीस. त्यामुळे तसा विचार केला तर मग बघायचं झालं तर, आणि सगळे म्हणतात की अरे आपण सगळेच थोडेसे ऑटिस्टिक आहोत का, तसं नसतं. तुम्ही इधर ऑटिस्टिक आहात नाही तर नाही आहात. कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स तुमचे कोशंट खूप असू शकतात, किंवा प्रत्येक माणसामध्ये कॅरेक्टरिस्टिक असतात, पण ते ऑटिस्टिक नाहीये. कारण ऑटिझम, जसं तू म्हणालीस तसं, इट्स अ न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन. इट इज, आय डोंट थिंक की हे डिसऑर्डर आहे, कारण डिसऑर्डर आहे म्हणजे काहीतरी नॉर्मल पेक्षा वेगळं, विच इज ट्रू. बरोबर. पण नॉर्मल काय हे कोण ठरवतं? बरोबर. ओके नाही. कारण सध्या जगातले 90% लोक न्यूरोटिपिकल जे म्हणतात तसे असतात. बरोबर. आणि उरलेले 10% ऑटिस्टिक असतात. तर जर उलट असतं तर न्यूरोटिपिकल म्हणजे डिसऑर्डर झाली. बरोबर. का ऑटिझम म्हणजे डिसऑर्डर. त्यामुळे म्हणून मलाही तो डिसऑर्डर हा शब्द आवडत नाही. आणि डिसऑर्डर म्हणजे झालं, आता तुमचं काही खरं नाही, भात फेरीत गेला. म्हणजे असं नसतं. कारण प्रत्येक जण, सगळ्यांच्या क्षमता वेगळ्या असतात. राईट. काय गोष्टी करायच्या. आणि आणि हे मेडिकल मॉडेल म्हणतात. म्हणजे कारण असं म्हणतात की ऑटिझम ही बिहेवियरल कंडिशन, बिहेवियरल डिसऑर्डर. पण खरं बघायचं झालं तर ती बिहेवियरल नाहीये. ते बिहेवियर का तसं आहे त्याचा विचार कोणी करत नाही. राईट. बरोबर आहे. की आता तू तुझ्या मुलाचं म्हणालीस की आता बघताना बाहेरनं दिसेल की हा नुसता एककल्ली आहे, एकच दार उघडत बसलाय बंद, पण किंवा लक्षच द्यायचं नाही, मला नाही ऐकायचं, किंवा आपल्याच नादात असतो, असं खूप म्हटलं जातं. राईट. म्हणजे त्यांचे गैरसमज खूप जास्त गैरसमज होतात. हो. आणि पण तसं खरं नसतं. आता तू आई आहेस त्याची, तू बघितलंयस. राईट. की त्याच्या मनात ऍक्च्युली काय चालू असतं. किंवा मी खूप तंद्रीत असते, म्हणजे मी सारखी खिडकीच्या बाहेर बघून किंवा कुठेतरी असं माझा एक टक मी बघत बसून माझे विचार असे चालू असतात. पण बाहेरच्यांना कोणी बघितलं तर ते म्हणतं हिचं लक्षच नसतं, किंवा ही आपल्याच जगात आवडत नाही, किंवा तिला लोक आवडत नाहीत, की असे खूप गैरसमज होतात. पण द ट्रूथ इज की मी विचार करते कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीबद्दल, आणि त्याच्यात तुम्ही मग्न आहात. खूप जास्ती गोष्टीत मग्न व्हायला होतं. आणि आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी एस्पेशली असल्या त्या तर मग झालं. म्हणजे जर का तुम्हाला श्रीखंड आवडत असेल आणि तेच जर का कायम समोर असेल तर काय होणार, मग खाणारच तुम्ही श्रीखंड.
तर आय नो म्हणजे so तुला असं वाटतं की तो डिसऑर्डरच्या पेक्षा एक ऑटिझम स्पेक्ट्रम कंडिशन हो. किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम मच पण ह्याचा अर्थ असा नाहीये की इट इज नॉट डिसेबलिंग. ऑटिझम ही डिसेबिलिटी आहे आणि चॅलेंजेस आहेतच. तुला अनुभव आहे, मला अनुभव आहे, माझ्या आजूबाजूच्यांना अनुभव आहे. ते कठीण असतं, खूपच जास्त कठीण. ऑटिस्टिक मुलांना वाढवणं, स्वतः ऑटिस्टिक असणं आणि स्वतः ऑटिस्टिक असून ऑटिस्टिक मुलांना वाढवणं, आणि किंवा नॉर्मल किंवा मुलांना नॉर्मल उलट राईट कसंही असू कारण शकतं. ऑटिझम जेनेटिक असतो. त्यामुळे आईबाबांच्यात बऱ्याच ट्रेट्स असल्या, जरी ते फुल ब्लोन ऑटिझम नसलं तरी ट्रेट्स येतात. ADHD असतात आईबाबा, त्यामुळे न्यूरो डायव्हर्जन्स कुठे ना कुठे तरी असतो. हो, आणि कुठून तरी आलाय राईट. त्यामुळे ती डिसेबलिंग का होतं, कारण जग तुमच्यासाठी बनवलेलं नाही. जग आता जर सगळं म्हणजे आता सध्या सगळं ऑफिसमध्ये येऊन कामं करायची, वर्क फ्रॉम होम अलाउड नाही होते, अशा सगळ्या गोष्टी बरोबर आहे. तर जर मी 15 वर्ष केलं ऑफिसमध्ये, अरे बापरे, केलं व्यवस्थित सगळं, आणि मी सारखी आजारी पडायचे, मी सारखी दमायचे, मी इतकी दमायचे ऑफिसमधनं आले की माझ्याकडे काहीच व्हायचं नाही. एक्झॉशन म्हणजे एक्स्ट्रीम, राईट, म्हणजे बॅटरी डाऊनच म्हणजे गेली. तर आता फॉर एक्झाम्पल हा आता आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो, बरोबर, ह्याच्यानंतर मी जाऊन 2 तास झोपणार आणि ते तुझी गरज आहे. हो, आणि मी नाही केलं तर खूप वाईट गोष्टी होणार. हा म्हणजे तुला आता मला म्हणायचंय की जर का से फॉर एक्झाम्पल गणपती उत्सव असेल किंवा कुठलं मॅच असेल किंवा स्टेडियम, हे जर का कंडिशन तुमची एनिवेज तुमच्या सेन्सरी प्रोफाईलमुळे ती असतेच कायम, नॉर्मली तसंच वाटतं. 10 म्हणजे 365 डेज गणपती उत्सवात तुम्ही असता, तर तुम्हाला काहीतरी ब्रेक पाहिजे. ते नाही, सहनच होत नाही. आणि मला होळी फॉर एक्झाम्पल अजिबात आवडायची नाही, अजूनही नाही, कारण एकदा 1000 लोक येऊन आपल्याला तोंडाला बिंडाला हात लावतात, सेन्सरी इश्यूज, ओलं आणि बरोबर सगळंच त्याच्याशी रिलेटेड होतं. म्हणजे ह्याचा अर्थ नाही की तुला पुरणपोळी किंवा काही त्याच्याशी रिलेटेड आवडत नाही किंवा तो सण आवडत नाही, पण कसं साजरं केलं जातं, कंडिशन, सोशल कंडिशन. मला दिवाळीचं फराळ प्रचंड आवडतो, पण फटाके मला सहनच व्हायचे नाही. आणि मी असं दिसताना आपण अपेक्षा असते ना की सगळ्या मुलांनी चला फटाके वाजवूया, तर मी जायचे, पण तिथे मी फक्त फुलबाजा वगैरे वाजवायचे आणि हे वाजवायला लागले बॉम्ब बिम की झालं, म्हणजे तुझं असह्यच व्हायचं तुला. त्यामुळे कठीण असतं ते. त्याच्यामुळे सोशल बॅरियर्समुळे आणि तुमच्या बेसिकली जे काय सोशल स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येक कल्चरमध्ये आणि रिलिजनमध्ये वेगळं असतं, त्याच्यामुळे त्या बिहेवियर्स येतात. बाहेर बघताना हे बिहेवियरल कंडिशन वाटते, पण ती ऍक्च्युअली बट इट्स नॉट बिहेवियर. रूट कॉज इज आयदर सेन्सरी ऑर द नर्वस सिस्टम that needs to be regulated all the time, right? ओके, सो आय थिंक आपण शेवटाकडे येऊयात. समरायझेशन करायचं म्हणजे ऑटिझम हा बर्थ वाईज असतो, न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे, ती डिसऑर्डर आहे की नाही आता हे तुम्ही कमेंट्समध्ये कळवा आम्हाला, किंवा तुम्हाला काय वाटतं हे सांगा. आय नो. आणि कधीही डायग्नोसिस हा ऑटिझमचा होऊ शकतो, म्हणजे ऍट द एज ऑफ 18 months टू युअर लाईफ स्पॅन, म्हणजे आजी आजोबा सुद्धा आपले कधीतरी होऊ शकतात, ऑटिस्टिक असण्याचेही चान्सेस असू शकतात. त्याच्यामुळे ऑटिझम स्पेक्ट्रम हा नर्वस सिस्टमचा किंवा सेन्सरी सिस्टमचा, रेग्युलेशन चॅलेंजेसचा आणि सोशल चॅलेंजेसमुळे असलेल्या डिसेबलिंग असल्यामुळे होणाऱ्या बिहेवियर असं वाटू शकतं, पण ते ऍक्च्युअली नसतं. तर असा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून काही गप्पांशी तुम्हाला ऐकायचं असेल तर लाईक करा, शेअर करा. ऑटिझम अड्डा. सो टिल देन, बाय.